उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आता अधिकृतरित्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे झालेत। फुटलेल्या 6 खासदारांना निलंबित करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवून करण्यात आली होती। मात्र लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांचा गट विलिनीकरणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे पावसाळी अधिवेशनाआधीच एनडीएचं संसदेतलं संख्याबळ वाढलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या खासदारांची संख्या 13 वरती गेलेली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदारांचा एनडीएतील पक्ष ठरलाय। यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार संजय जाधव, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा समावेश आहे। दरम्यान यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। हे सगळे ते मोजायला होते का पैसे? मी एवढंच सांगतो, ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, दिवसा रात्री स्वप्नात देखील पैसे दिसतात, खोकेच दिसतात, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 25-25, 30-30 लाख लोकांच्या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ते त्यांच्याबरोबर होते तेव्हा ते चांगले होते, त्यांच्याकडून गेले की ते वाईट झाले। आणि म्हणून मी सांगतो, जे आलेत ते केवळ आणि केवळ त्यांच्या मतदारसंघातल्या विकासासाठी आलेले आहेत। एनडीएची ताकद वाढलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीएची ताकद जी आहे ही सभागृहामध्ये देखील वाढलेली आहे आणि देशामध्ये देखील वाढलेली आहे। 7 खासदाराचे आता 13 खासदार झालेले आहेत शिवसेनेच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हे 13 खासदार जे आहे हे सभागृहामध्ये त्यांची भूमिका जी आहे ही मांडतील, महाराष्ट्राचे प्रश्न जे आहे ते त्या ठिकाणी उपस्थित करतील आणि त्याला न्याय देण्याचं काम करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।